नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे कांदा कोरवडा। तर आमच्या इथे त्याला कोहरं वडे असं म्हणतात, त्याचं नाव ते काय आहे मला माहिती नाही, पण ऍक्च्युली ते वडे आहेत उडदाच्या डाळीचे। बनवण्याची बरेचशा पद्धती आहे, सुकी रस्याची, तर कांदा वाटण करून केलेली ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। आमच्या विदर्भातली ही अगदी म्हणजे फेमस भाजी आहे। तर आज तीच भाजीची रेसिपी आहे। तर कोरड्याची जे काय मी वाळवणाचा जो पदार्थ आहे तो, तर ती व्हिडिओ मी अगोदर दिलेली आहे चॅनलवरती, की ती बनवायची कशी आहे, डाळ कशी वाटायची आहे, किंवा ते वाळवायचे कसे आहे, त्याचं प्रमाण मोठे छोटे कसे करायचे आहे। तर उडदाच्या डाळीचे मोठे मोठे असतात ते, जेणेकरून ते आतमध्ये असे पोकळ असतात आणि एका वड्याचे 2-3 तुकडे आपण करू शकतो। ते ह्या पद्धतीने ते वडे असतात। तर त्या वड्यांची भाजी मी आज इथे करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। त्याआधी सांगू इच्छिते, माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत। तर व्हेज नॉन व्हेज प्रकारचे बरेचशा 1,500 पेक्षा जास्त रेसिपीज आहेत। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते, करून बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तुम्ही मला फेसबुक, इन्स्टावरती, माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। चला, त्याला ह्या भाजीबरोबर खाण्यासाठी आपल्याला बनवायची आहे ज्वारीची भाकरी, पण ती अगदी नरम असणार आहे, चपातीसारखी। उकळवणी वगैरे घ्यायचं नाहीये, पीठ उकडून काढायचं नाहीये, सोपी पद्धती ते सांगणार आहे। जेवढी म्हणलं तेवढी पातळ भाकरी करू शकता, किंवा मोठी जरी केली तरी सुद्धा भाकरी अगदी चपातीसारखी अशी हातात घेऊन आपण बघितली तर अजिबात तुकडे होणार नाही, मऊसूत आपली ज्वारीची भाकरी होणार आहे। तर ते पीठ मी कसं केलेलं आहे हेही मी इथे रेसिपी बनवता बनवता दाखवणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला बनवायचा आहे कांदा कोरडा आणि ज्वारीची भाकरी। भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी हे कोरडे बनवून ठेवलेले आहेत, कारण माझ्या इथे ही भाजी सगळ्यांना आवडते। तर अगदी हे 2 किलोचे मी बनवलेले आहेत, तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। मोठी साईज याची असते बघा, आणि हे असे पटकण्याचा तुकडा होतो। आतमध्ये अशा पद्धतीची ही पोकळ असतात। पटकन ह्याचे छोटे छोटे असे तुकडे होतात। तर इथे मी तुम्हाला हे दाखवणार आहेच। मोठे मोठे प्रकार म्हणजे मोठे मोठे बनवले जातात, मोठे बनवल्यामुळे आतमध्ये ते पोकळ होतात, आणि हीच याची खासियत असते। हे वडे बनवताना मोठे बनवायचे असतात, भाजी बनवताना मात्र आपल्याला किती क्वांटिटी मध्ये काढायचे आहे, करायचे आहे तेवढे काढायचे आणि ते तुकडे करायचे, नंतर आपण त्याची भाजी करू शकतो। ते इथे मी तर तुम्हाला हे दाखवते, हे बघा। ह्या पद्धतीने हे मी बनवून ठेवलेलं आहे, वाळवून व्यवस्थित आपण पॅक करून। आणि हे बघा, डब्याचं झाकण थोडं जरी सैल असेल तरी त्याच्यात हवा जाऊ शकते, म्हणून मी असे पॅक करून ठेवलेलं आहे। तर आपण मोठी बरणी असेल तर बरणीमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। तर आता आपल्याला हे जेवढ्या प्रमाणामध्ये करायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे इथे वडे काढायचे आहेत। तर बघा, आता ह्याच्यामध्ये मी काही तुकडे अगदी वाळवतानाच मी ह्याचे करून ठेवलेले होते, की वाळवायला अजून सोपे जातील, म्हणून मी ते काढल्यानंतर पहिल्या दिवशी वाळल्यानंतर नेक्स्ट दिवस मी असे जेवढे फोडून वाळवता येईल तेवढे चांगले वाळवलेले आहे। कारण इथे कोकणामध्ये दमट हवा असते, त्यामुळे खराब होण्याची शक्यता असते, आणि हा वाळवणीचा पदार्थ आहे, तर वर्षभर आपण ह्याचा भाजीचा या वापर करतो। आणि माझ्या घरी ही भाजी खरंच सांगते सगळ्यांना खूप आवडते। कांदा कोरडा तर माझ्या नवऱ्याचा खूप आवडीचा पदार्थ आहे। अगदी मनसोक्त त्या दिवशी ते आनंद घेत असतात या भाजीचा। आणि ह्या जे वाळवणीची आपण मूगवडी झाली, हे वड्या झाल्या, तर हे अगदी नेहमीच नाही, पण कधीतरी आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये वापर जास्त करतो भाज्यांचं, जेव्हा हिरव्या पालेभाज्या येत नाही किंवा भाज्यांचं थोडंसं आपल्याला हे असेल मार्केटमध्ये, तेव्हा आपण याचा वापर करतो। ते बघा, एवढे मला पुरे होणार आहे, एवढ्या याची भाजी मी बनवणार आहे। तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आपण हे तुकडे करून घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे खूप लवकर आपल्याला स्वयंपाक करायचा असेल, किंवा भाज्याही उकळायला अगदी म्हणजे उकळायला नाही, शिजायला वेळ लागतो, म्हणून याची एक सोपी आयडिया मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। इथे आपल्याला कुकरचा वापर करायचा आहे। कुकर मी ठेवते, गॅस मिडियम ठेवायचा आहे। थोडंसं मी तेल घालते कुकरमध्ये, 1 टीस्पून तेल गरम झालं की आपल्याला हे जे आपण वडे आहेत तुकडे करून घेतलेले, ते हे वडे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे। अगदीच तुम्ही म्हणाल की एक एक वड्याचा कलर बदलला पाहिजे, तर असं मुळीच नाही आहे, खमंग भाजून घ्यायचे। तर ते इथे दाखवते मी, भाजता भाजता त्याचा छान वास येतो, तेवढ्या प्रमाणातच आपल्याला ते भाजायचे आहे।
म्हणजे कुकरचा वापर मी याच्यासाठी म्हटले की उडदाच्या डाळीचे वडे आहे शिजतात अगदी. बाहेरही ते पद्धतशीर जर झालेले असतील ना तर ते फ्लफी करून अगदी तुम्ही वडे बनवले असाल तर हे वडे खूप लवकर शिजतात. हे तर माझे तसेच झालेले होते. बनवण्याची पद्धत मी इथे किती पीठ फुलून आलेलं होतं ते दाखवलेलं आहे. खूप लवकर ही भाजी तयार होते. पण तरीसुद्धा मी अगदी कुकरमध्ये एकच शिट्टी घेत असते याची ह्या पद्धतीने. आता तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने. एक शिट्टी झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि बाकी पटापट आपलं वाटण करून वाटण्यासाठी लागणारं साहित्य काढून स्वयंपाक आपला झटपट होतो. असं आपण पातेल्यामध्ये कमी जास्त करत शिजवत बसायचं तर त्याची गरजच पडत नाही. तर ते कसं आज इथे दाखवते. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये वडे घातलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. अगदी थोडासा कलर बदलला की त्याचा वास यायला सुरुवात होती. एकूण एक वडा आपल्याला अगदी सगळ्या बाजूनी भाजला पाहिजे असं मुळीच नाहीये. गॅस थोडा फुल केलेला आहे. हे बघ मस्त वास यायला लागलेला आहे. साधारण आपल्या वड्यांचा कलर बदललेला आहे. इथे आता आपल्याला घालायचं आहे पाणी. एक ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला लावायचं आहे कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि एक शिट्टी आपल्याला घ्यायची आहे. एक शिट्टी झालेली आहे. गॅस मी इथे बंद केला. तर एक शिट्टी झालेली आहे. कुकर मी बंद केलेला आहे. तर आता इथे बघा एक पॅन मी घेतलेला आहे. हा पॅन मी फक्त मसाले बनवताना मिरची भाजण्यासाठी, धणे भाजण्यासाठी, गरम मसाले भाजण्यासाठी मी या पॅनचा वापर करते. तर हे बघा तर इथे मी थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे आणि हे बघा ह्या कलरच्या लाल मिरच्या आहेत आणि काही तिखट लाल मिरच्या आहेत तर त्या मी या पॅनवरती इथे भाजून घेणार आहे. आमच्याकडे सगळ्यांना झणझणीत भाजी ही आवडते. ज्वारीच्या भाकरी बरोबर खायची आहे. तर तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तिखटाचं काही हे नाहीये. गॅस मी बंद केलेला आहे. बघा लगेच आपली मिरची भाजून झालेली आहे. याच्यातच आपल्याला घ्यायचे आहेत थोडेसे लसूण आणि शेंगदाणे ऑलरेडी मी भाजून घेतलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला इथे मी शेंगदाणे दाखवते. ते आता फक्त या पॅन मध्ये आपल्याला टाकायचे आहे. भाजून घेतलेले खमंग शेंगदाणे आहेत हे. जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आपल्याला तेवढ्या प्रमाणात आपल्याला इथे हे शेंगदाणे घ्यायचे आहेत. गॅस बंद केलेला आहे. मिरचीचा बघा ठसका झाला लगेच. आता थोडंसं आपल्याला हे वाटण थंड होऊ द्यायचं आहे. वाटताना याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरं घ्यायचं आहे. जिरं विसरायचं नाही वाटताना. थंड होऊ द्यायचं आहे हे. तर हे आपलं थंड झालेलं आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. पॅन गरम असू शकतो, आतलं थंड झालेलं तरी मी पकडलेलं आहे. एक टीस्पून, छोटा टीस्पून मी इथे जिरे घेतलेला आहे. 1 टीस्पूनच घ्यायचंय. छोटा 1 टीस्पून मी याच्यामध्ये वाटायला घेतलंय आणि तेवढंच जिरं आपल्याला नंतर लागणार आहे. तर आता हे पाणी घालून आपल्याला वाटण करायचं आहे. ह्याच्यामध्ये वाटताना तुम्ही कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता. हे बघा बिना पाण्याचं मी पहिले हे असं फिरून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी. या पद्धतीने अगदी बारीक आपण हे वाटून घेतलेलं आहे. कुकरची शिट्टी झाली. गॅस बंद केला. वाटण काढलं आपण. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते आणि आपलं वाटण तयार झालं. आणि हे बघा कुकर तुम्ही इथे बघू शकता. एवढेच मिनटं, जेवढा वेळ लागला असेल तेवढाच वेळ इथे फक्त आपल्याला हे वडे शिजण्यासाठी लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे जवळून दाखवते. स्वयंपाक एवढ्या पटकन होतो की आपल्याला कळत सुद्धा नाही. वाटण करेसपर्यंत आपले हे वडे तयार आहे शिजून. म्हणजे आपल्याला अजिबात स्वयंपाकाला वेळ लागत नाही. हे गरम आहे. मी थोडंसं थंड पाण्याचा हात घेते आणि इथे तुम्हाला हा हे बघा
अगदी इझिली आपला हा वडा तुटतोय. तर ह्या पद्धतीने मी नेहमी ही वड्याची भाजी करत असते. झटपट स्वयंपाक होतो. तर बघा वडे शिजलेले आहे. एक पातेलं मी इकडे गॅसवर ठेवलेलं आहे. गॅसवरती मी ठेवलेलं आहे पातेलं आणि यामध्ये घालायचं आहे तेल. मी चांगले मोठे 2 टीस्पून इथे तेल घेतलेलं आहे. ह्या भाजीला शेंगदाण्याची भाजी आहे. थोडंसं तेल असेल तर अजून छान लागते. तेल गरम होईपर्यंत बघा वाटण केलेलं आहे. आपण काय करायचं पुढे बघू. हे वडे शिजलेले आहेत. आता हे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे तर हे बघा याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. पाणी घातलंय त्याचं कारण आहे इझिली आपल्याला ते मिक्स करता येईल. आणि ह्या वड्यांमध्येच मी हे वाटण आपलं घातलेलं आहे. बघा आमच्याकडे ह्या भाजीमध्ये रस्सा जास्त आवडतो म्हणून मी हे वाटण थोडंसं जास्त बनवलेलं आहे. तर इथे बघा संपूर्ण वाटण मी शिजलेल्या ह्या वड्यांमध्ये घातलेलं आहे. मिक्स केलेलं आहे खाली. आणि आता आपलं तेल इथे गरम झालेलं आहे. तेल आपलं सणसणीत गरम झालेलं आहे. तर आता छोटा 1 टीस्पून आपल्याला जिरे तडतडायचे आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला ही भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी ते आपल्या आपल्या आवडीप्रमाणे इथे पाणी घालायचं आहे. तर आता हे कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि आता मला किती भाजी घट्ट हवी त्याप्रमाणे मी इथे पाणी घालणार आहे. खूप घट्ट ही भाजी चांगली लागत नाही. तर अजून थोडंसं पाणी मी घालणार आहे. ऑलरेडी वडे आपले शिजलेले आहेत त्यामुळे एक उकळ आली की आपली भाजी इथे तयार होणार आहे. तर बघा बघता क्षणी खावी अशी वाटणारी ही भाजी आपली आता मस्त. ह्याच्यात आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि एक खळखळून उकळी आपल्याला घ्यायची. वडे बनवताना जर तुम्ही मीठ घातलेलं असेल तर इथे मात्र मीठ तुम्हाला घालताना थोडंसं प्रमाण कमी घ्यायचं आहे. भाजीची किती तुमची क्वांटिटी आहे त्यावर तुम्ही मीठ इथे घालायचं. मीठ घातलेलं आहे. गॅस कमी आहे. भाजीला उकळी द्यायची आहे. कांदा या भाजीमध्ये घालायचा आहे पण मला कांद्याच्या शिवाय ही भाजी थोडीशी काढून ठेवायची आहे त्यामुळे मी याच्यामध्ये कांदा घातलेला नाही. तर कांदा आता ह्या भाजीमध्ये कधी घालायचा आहे हे दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला कांदा कोरडा प्रॉपर एकाच वेळेला टाकायचा असेल तर कांदा कधी घालायचा आहे तर ते मी इथे दाखवणार आहे. तर आता पहिली आपल्याला भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर मी त्यातली थोडीशी भाजी काढून घेणार आहे ज्याच्यामध्ये कांदा नसणार आहे. तर मला कांदा टाकलेली भाजी आवडत नाही म्हणून ते फक्त खटाटोप माझ्यासाठी आहे की मला कांद्याचा फ्लेवर असलेली ही भाजी आवडत नाही. मला बऱ्यापैकी बघा एक मिडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे. तर ही भाजी खरं तर बिना कांद्याची सुद्धा आता जी बनवली तशीही खाल्ल्या जाते. माझ्यासारखे जे कांदा प्रेमी नाहीत तर ती लोक ही भाजी बिना कांद्याची खातात. बऱ्यापैकी कांदा आवडणाऱ्यांना कांदा कोरडा अशाच पद्धतीने खायला आवडतो. बघा मोठ्या स्लाइस मध्ये कांदा कापायचा आहे. खूप जास्त बारीक पण मी तो कापलेला नाहीये. त्याचं मी जाडी तुम्हाला इथे दाखवणार आहे. हे बघा या पद्धतीने मी इथे कांदा हा कापलेला आहे आणि असाच हा कांदा आपल्याला घ्यायचा आहे. भाजीची क्वांटिटी जास्त आहे म्हणून हा थोडासा एकदम मोठा आणि एकदम छोटाने मिडियम साईजचा कांदा घेतला. अगदीच एका माणसाची भाजी असेल तर कांदा थोडासा लहान घेतला तरी चालेल. आवडत असेल तेवढा घेतला तरी सुद्धा चालेल. आता ज्या पॅन मध्ये मी हे केलं होतं मिरची भाजलेली होती त्याच पॅन मध्ये आपण आता हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला थोडंसं घालायचं आहे ते आणि या कांद्याचा कलर छान परतून घ्यायचा आहे. 1 टीस्पून मी घातलेलं आहे ते आणि कांदा आपल्याला असा मोकळा मोकळा करून आणि आपल्याला हा पॅनमध्ये घालायचा आहे. अगदी थोडंसं मीठ मी याच्यावरती घालणार आहे चिमटीभर फक्त.
तर हा खटाटोप फक्त मला भाजी काढायची होती म्हणून डबल झाला, नाहीतर ह्या भाजीमध्ये आपल्याला एकाच वेळेला कांदा टाकायचा असेल तेव्हा आपण कांदा कापून घ्यायचा आणि ज्या पातेल्यामध्ये आपण तेल घेतलं, ज्याच्यामध्ये आपण जिरे घातले, तर जिरे घालण्याच्या आधी तेल चांगलं कडक झाल्यानंतर आपल्याला कांदा त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर साईडला करून आपण जे जिरे घेतलेले होते ते जिरे इथे टाकून छान ते तेलामध्ये व्यवस्थित तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं वाटण आणि आपले वडे एकत्र केलेले ते ह्या कांद्यामध्ये घालायचे आहेत. तर ह्या पद्धतीने एकाच वेळेला आपण ती भाजी बनवू शकतो. तर आता मी ही भाजी डबल व्याप का झाला हे रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. भाजीला आपल्या उकळी येते. इथे कांद्याचा कलरही आपला चेंज झालेला आहे. किती वेळ कांदा आपल्याला ह्याच्यावर ठेवायचा आणि कधी भाजीमध्ये घालायचा आहे असं करायचं असेल तेव्हा इथे सांगतो. तर भाजीला आलेली आहे उकळी. गॅस मी कमी केलेला आहे. बघा भाजी तर शिजलेली, म्हणजे वडे तर शिजलेलं आहे. तर मी एका पातेल्यामध्ये इथे मला जेवढी हवी तेवढी इथे मी काढून घेणार आहे. भाजीचा हा रस्सा खूप आवडतो म्हणून मी हे जे काय रस्सा आहे हा जास्त प्रमाणामध्ये काढणार आहे. आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे चला, एवढं पातेलंभर मी ही काढून घेतलेली आहे बाजूला. भाजी ऑलरेडी शिजलेली आहे. तर आता इथे भाजी आपली उकळतीच आहे. तर कांदा आपला ह्या स्टेजला आलेला आहे, ते तुम्हाला दाखवते. तर कांदा आणि ही भाजी आता आपल्याला परत एकत्र शिजू द्यायची आहे. तर इथे मी कांद्याचा गॅस बंद करते आणि हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे कांदा घ्यायचा. कांदा आपल्याला आता या भाजीमध्ये घालायचा आहे आणि आता छान आपल्याला हा कांदा या भाजीमध्ये उकळी करून घ्यायचा आहे. छान 2-3 उकळ्या आपल्याला येऊ द्यायचा आहे की हा कांदा छान याच्यामध्ये शिजला जातो. तर भाजी इकडे आपली हळूहळू उकळते. एका गॅसवरती आता ज्या पॅनमध्ये मी कांदा भाजलेला आहे तर त्याच पॅनमध्ये मी इथे थोडंसं घातलेलं आहे पाणी. 2 मला भाकरी भाजायच्या, तर 2 भाकरींचं पाणी फक्त मला गरम करून घ्यायचं आहे. तर तेवढं पाणी मी ऑलरेडी पॅन गरम होता म्हणून मी त्याचा वापर करते, अन्यथा मी तव्यावरतीच पाणी गरम करत असते. तर बघा अजून अगदी 1-2 उकळी मी देणार आहे भाजीला. बघा याच पॅनमध्ये मी पाणी गरम केलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. हे आहे ज्वारीचं पीठ. तर बघा 2 भाकरींचं ज्वारीचं पीठ मी इथे घेणार आहे. भाकरी म्हणजे अगदी छोट्या छोट्या भाकरी नाही, बनवल्यानंतर तुम्ही बघणार आहात. भाकरी बऱ्यापैकी मोठ्या असणार आहेत. हे बघा 2 भाकरीच्या अंदाजाचं पीठ मी इथे काढलेलं आहे. ह्या पिठामध्ये अगदी चपातीसारखी ही भाकरी होणार आहे. मी एक भाकरी जाडसरही तुम्हाला दाखवणार आहे करून आणि एक थोडीशी पातळही दाखवणार आहे, म्हणजे लक्षात येईल की अगदी भाकरी हातात घेतली अशी तरी चपातीसारखी ती मऊ राहणार आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ही सकाळी केलेली ज्वारीची भाकरी अगदी संध्याकाळपर्यंत जशीच्या तशी मऊ राहते. अजिबात फक्त ती थंड होते, बाकी भाकरी कडक होत नाही, ही गॅरंटी आहे. हे पीठ दळताना मी कसं दळलेलं आहे रेसिपीमध्ये सांगणार आहे. पाणी उकळलेलं आहे. खरं तर बोलता बोलता ह्याला एवढी उकळी आली, एवढं उकळ कहण्याची गरजच नाही आहे. साधारण पाणी गरम असेल तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे, पण मी बोलता बोलता विसरले आणि गॅस चालू राहिला आणि पाणी आपलं उकळलं. तर आता तुम्ही म्हणाल 2 भाकरीचं पीठ अंदाजे कसं समजायचं किंवा हे पाणी कसं घ्यायचं, तर बघा तुम्हाला भाकरीचं पीठ चपातीच्या पिठासारखे गोळे एका ठिकाणी असं गोल करून बघायचं आहे, तेवढे पीठ घ्यायचं आहे. राहिला प्रश्न गरम पाण्याचा, तर गरम पाण्याचं काही तुम्हाला क्वांटिटी नाही आहे. थोडंसं पाणी गरम करा, अख्ख्या पिठाला तुम्हाला पाणी लागलं पाहिजे, एवढंच फक्त उद्देश आहे. इथे मी तुम्हाला दाखवतेच आहे की सगळ्या ह्याला आपलं गरम पाणी लागलं पाहिजे, एवढं गरम पाणी घ्यायचं आहे. बाकी आपल्याला पाण्याचा, साध्या पाण्याचा वापर इथे करावाच लागतो. तर पाण्याचं तुम्हाला सांगितलं, थोडंसं जास्त झालं तर पाणी कमी टाका, पीठ थोडंसं जास्त घ्या किंवा पाणीच कमी टाकलं तर आपल्याला एक्स्ट्राची भाकरी भाजायची गरज पडत नाही, बरोबर आपली भाकरी तयार होते. तर पीठ हे कसं केलेलं आहे, गव्हाचं पीठ दळून आणतो. गव्हाच्या पिठामध्ये आपण नरम येण्यासाठी सोयाबीन घालतो. बरेच मल्टीग्रेन करायचं असेल तर अजूनही बऱ्याचशा गोष्टी, डाळींचे प्रकार घालतो, कडधान्यांचे प्रकार घालतो. तर आता इथे मी ज्वारीचंही बऱ्याच वेळेला मल्टीग्रेनचं मी केलेलं होतं, पण आता हे सिंपल पीठ आहे, पण ह्याच्यामध्ये मी घातलेले आहे सोयाबीन आणि अगदी ह्याच्यामध्ये घातलेले आहे 1 किलो. मी जरी इथे ज्वारी घेतली तर मी 1/2 किलो त्याच्यामध्ये घातलेले आहेत तांदूळ आणि
त्याच्यामध्ये घातलेले आहे. 2 वाट्या म्हणजे पाव किलोला कमी बऱ्यापैकी अशी मिडियम साईजच्या 2 वाट्या मी इथे घेतलेल्या आहे सोयाबीन अख्खे, आणि त्याचं मी याच्यामध्ये मिक्स करून आणि हे पीठ दळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला साध्या पाण्याचा इथे वापर करायचा आहे. हे बघा, सगळ्या ह्याला आपलं गरम पाणी लागलेलं आहे. हे करायला काही वेळ लागत नाही. तुमच्याकडे घाई असेल तर तुम्ही एखादा बाऊल घ्या, बाऊलमध्ये पीठ टाका, त्याच्यावरती पाणी टाकून द्या, मिक्स करा, झाकण ठेवून द्या आणि बाकी दुसरे कामं करायला जा. नंतर गार झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आता मी जे पीठ मळणार आहे तसं करायला घेतलं तरी चालेल. हे एवढं मिक्स करत बसण्याचा सुद्धा तुमच्याकडे वेळ नसेल तर तसंही करू नका. गरम पाणी बाऊलमध्ये घाला, खालीवर चमच्याने मिक्स करा, त्याच्यावरती झाकण ठेवा आणि तुमचं काय आहे ते काम करायला जा. ते पीठ हाताला सोसवेल गोळा बनवता येईल असं झाल्यानंतर लगेच मिक्स करायला घ्या. तवाही मी ठेवलेला आहे एकीकडे कमी गॅसवर. हे बघा, एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, साधं आपलं रूम टेम्परेचरचं पाणी. थोडं थोडं घेऊन मी हा उंडा मळते, एकत्रच मळते मी. भाकरी मोठ्या मोठ्या होणार आहे, अगदी मिडियम करायच्या झाल्या तर 2 मोठ्या आणि एक छोटी साईज असं तुम्ही करू शकता. खात असाल तर ह्या पद्धतीने बनवून बघा, भाकरी करून बघा. अगदी पहिल्यांदा भाकरी करत असाल तरीसुद्धा ती भाकरी झाल्यानंतर तुम्हालाच एवढा आनंद होईल ती भाकरी हातात घेऊन बघितल्यानंतर की अरे वा, इतकी छान भाकरी आली. एवढ्या छान या भाकरी येतात. सकाळी बनवून ठेवल्या, वेळ नसेल संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता. तर बघा, उंडा माझा इथे तयार झालेला आहे. 2 म्हटलं तर मोठ्या मोठ्या भाकरी याच्यामध्ये होतात. तर मी तुम्हाला एक मोठी साधारण करणार आहे आणि अगदीच एक छोटीशी करून दाखवणार आहे, कारण मला एक जाड भाकरी बनवायची आहे, थोडीशी एक पातळ बनवायची, तुम्हाला दाखवण्यासाठी की ही भाकरी खरोखर कशी होते ती. तर हे 2 गोळे मी बाजूला ठेवते. अजून ह्याच्यामध्ये थोडासा घेते मी, एक तर जस्ट अगदीच मोठी होईल म्हणून मी ती साईडला ठेवून अगदी छोटीशी बनवणार आहे. ताटाला खाली आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे. हे बघा, कुठल्याही पदार्थाची प्रॅक्टिस झाली ना की ते इतकी इझी होतं, इतकं सोपं होतं काम आणि इतक्या लवकर होतं की आपल्यालाच कळत नाही की अरे बापरे, आपण एवढ्या वाजता स्वयंपाकाला लागलो आणि आपला स्वयंपाक कसा काय झाला. 2च भाकरी, 2च्या ऐवजी 4 टाका, 6 टाका, पण आपलं स्पीड जर असेल आणि आपली प्रॅक्टिस झालेली असेल तर एवढ्या लवकर आपला स्वयंपाक होतो आणि एवढ्या छान होतो की सांगायचं. आपण केल्यानंतरच समजतं ते. हे माझी स्वतःचा अनुभव आहे. मला या भाकरी बनवण्याची एवढी प्रॅक्टिस झालेली आहे. मला इतक्या झटपट, अगदी कोणी वेळेवर जरी म्हटलं जेवताना की आता भाकरी पाहिजे तरीसुद्धा मला अजिबात कंटाळा येत नाही. मी पटकन उठून भाकरी बनवू शकते. हे बघा, एवढी जाड आता ही भाकरी मी केलेली आहे. आता म्हटलं तरी भाकरी अजूनसुद्धा वाढते बऱ्यापैकी, पातळ होते, पण ही थोडीशी जाड मला तुम्हाला दाखवायची आहे म्हणून मी ती जाड केलेली आहे. तर वरती उचलूनही मी दाखवते. तवा गरम झालेला आहे. हे बघा, अलगद ही भाकरी मी तव्यावर टाकलेली आहे. पाणी लावायचं आहे वरती. सिंपल गणित आहे. गॅस फुल ठेवल्यानंतर तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे. एक पाण्याचा शिपका मारायचा आहे, जेणेकरून आपला तवा जर खूपच जास्त गरम झालेला असेल तर भाकरीला डाग लागू शकतात, काळे जळू शकते भाकरी, म्हणून आपला थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे. तर टेम्परेचर आपलं मेंटेन राहतं. आता गॅस मी परत कमी केलेला आहे, थोडंसं वाढवला होता टाकल्यानंतर. आणि आता ही दुसरी भाकरी आपण करायला घेतो आहे. पहिली भाकरी झाली की नाही समजण्यासाठी वरचं संपूर्ण पाणी आपलं सुकून जातं. गॅस आता तुम्ही बघताय कमी केलेला आहे. भाकरी करण्याची खूप सोपी पद्धत आहे. बघा, वरची भाकरी भाजीपर्यंत आपली ही तयार भाकरी होते अगदी खाली. इतक्या लवकर आपल्या ह्या भाकरी आपल्याला बनवता येतात. तर हा छोटा कालथा आहे. ॲक्च्युली मी मोठा बघत होते, पण ठीक आहे, शोधत नाही बसत आहे. हे बघा, अलगद भाकरी आपली झालेली आहे. गॅस बघा अजूनही कमीच आहे. आणि आता ही दुसरी मी इथे भाकरी थापते.
ठेवलेला आहे. भाकरी झाल्यानंतर मस्त धुवून सुकून आणि मी तो कपडा परत ठेवून देते. जेव्हा मला भाकरी बनवायच्या असतील तेव्हा मी तांदळाची, नाचणीची जी काय भाकरी असेल त्या भाकरी बनवण्यासाठी मी ह्याचा वापर करते. गॅस थोडासा फुल केला आहे. सगळ्या बाजूनी दाबत दाबत आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. चुलीवर अगदी मोठ्या तव्यावरती पण अगदी भरून भरून मोठ्या मोठ्या भाकरी होतात, कारण सगळ्या बाजूनी त्याचा हे लागतो, शेक लागतो, आहार लागतो, जाळ लागतो. त्याच्यामुळे आता गॅसवर मर्यादा पडते. मला मोठ्या मोठ्या म्हटलं तरीसुद्धा मी भाकऱ्या भाजू शकते. ते ठिकरे म्हणतात त्याला, मोठे मोठे हे असतात ते, त्याच्यावरती मांडे बनवले जातात. तर त्याच्यावर सुद्धा मी खूप मोठ्या मोठ्या मोठाल्या भाकरी बनवू शकते. पण ते गॅसवर आपल्याला मर्यादा पडतात, नाहीतर तशीसुद्धा भाकरी इथे तयार होते त्या ठिकऱ्यांवरती. आणि ठिकरे जरी गॅसवर ठेवले तरी ते जेवढा गॅस आहे तेवढंच त्याचं गरम होतं छान, बाकीचा उपयोग होत नाही, म्हणून ते चुलीवरच फक्त छान येतात. तर बघा, छान आपली तरतरीत भाकरी ही झालेली आहे. कुठेही भाकरी आपली कच्ची नाही. तर ह्या पद्धतीने आपण छान भाकरी या भाजून घेऊ शकतो. तर आत्ता ही भाकरी तयार झालेली आहे. किती पातळ आहे ती, आणि आकाराने पण ही भाकरी आपल्या पहिल्या भाकरीपेक्षा मोठी झालेली आहे. तवा भरून ही भाकरी तयार झालेली आहे. बघा, पातळी आहे आणि ह्या अगोदरची थोडीशी जाड होती. तर ह्याच्यापेक्षाही म्हटलं तुम्ही अगदी पातळ छोट्या छोट्या उंडे घेऊन आणि करायचं म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला हे जमणार आहे. कारण जेव्हा करायला घेतलं आपण तेव्हा आपल्याला कळते की अरे हो, हे असं करू शकतो. बघितल्यानंतर कदाचित वाटते की ह्याच्यापेक्षा जास्त किती पातळ भाकरी होणार आहे, पण नक्की होते. तर बघा, आता ही छोटंसं एवढीशी आहे. तर आता ही पण मी इथे बनवते. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे छोट्या भाकरी बनवत नाहीत, चाणकं बनवत नाही म्हणतात. त्याच्यामागचं काय लॉजिक आहे ॲक्च्युली खरं मला माहिती नाही आहे, पण मी ते एकदा विचारणार आहे आईला की त्या चाणक्याचा काय प्रकार येतो. पण मी तसं काही मानत नाही, खरं सांगायचं तर त्याच्यामागे काय आहे माहिती नाही मला. पण मी छोट्या छोट्या भाकरी करत असते. त्याचं कारण आहे, माझी नात झाल्यापासून तिला छोटीशी भाकरी, आई मला छोटीशी भाकरी कर, तर ती भाकरी मी बनवत असते. त्याच्यामागे खरंच काय कारण आहे असं काही मला हे नाही, मी डोक्यात नाही घेत काय असेल जरी तरी कुठलंही कारण. तर मी तिला भाकरी नक्की छोटीशी बनवत असते. ते बघा, अगदी छोटीशी भाकरी मी इथे तयार केलेली आहे. आणि आता ही भाकरी भाजल्यानंतर, आपली छोटीशी भाकरी भाजली की एकीकडे आपला कांदा कोरडा मस्त तयार झालेला आहे. तर इथे मी तुम्हाला कांदा छान शिजलेला आहे, कोरडा मस्त झालेला आहे, भाजीला कलरही छान आलेला आहे. ह्या भाजीमध्ये अजिबात हळद टाकल्या जात नाही. शेंगदाण्याच्या वाटणाच्या भाजीमध्ये हळद टाकत नाहीत, एवढं मला माहिती आहे. टाकलं तरी आरोग्यदृष्ट्या चांगलेच आहे, पण टाकत नाहीत म्हणून मीही टाकत नाही. हाच त्याच्यामागे हे आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. तर ही भाकरी भाजीसपर्यंत इकडे आता आपली भाजी तयार झालेली, मी ती तुम्हाला दाखवते. बघा, एकदम छोट्या गॅसवरती, एकदम कमी गॅसवरती मी ह्या कांदा या भाजीमध्ये छान शिजून घेतलेला आहे. एकदम मस्त वास सुटलेला आहे. तर इथे आपला कांदा कोरडा छान तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने ही भाजी दिसते मंडळी, ज्वारीच्या भाकरीबरोबर. ही खरंच खूप छान लागते. आमच्या विदर्भातली मंडळी रेसिपी बघत असाल तर त्यांना माहिती आहे कांदा कोरडा, ज्यांच्या गावामध्ये ह्या पद्धतीने बनवल्या जात नाही. तर बघा, आता आपण रेसिपी सगळ्या अगदी जगभरातल्या रेसिपी आपण बघतो आणि आपल्याला जे आवडलं, गावात आपल्याकडे ती पद्धत असू दे नसू दे, आपण तो पदार्थ करून बघतो. तसंच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे हा प्रकार कधी कोणी केला नाही, कधी ह्या भाजीचा प्रकार कधी नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही डाळीचे वडे बनवू शकता. आणि वर्षभराचा साठवणुकीचा हा भाजीचा प्रकार आहे, आपण वाळवणीचा, तर तो करू शकता आणि ह्या पद्धतीने नक्की करून बघू शकता. तर इथे बघा, छान भाजी आपली शिजलेली आहे. तर आत्ता मी इथे गॅस बंद करते आणि इकडे भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत. भाजी झाली आपली, भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत. गरमागरम खाणाऱ्याची मजा असते मंडळी. तर बायकांना गरमागरम खाण्याची संधी दुसऱ्या कुठेतरी गेलो तरच मिळते. बाकी घरामध्ये अगदी एकीकडे केलं आणि एकीकडे खाल्लं असं बऱ्यापैकी होत नाही. सगळे मंडळी असतात घरात, एकाच वेळेला जमत नाही. ज्यांना गरमागरम खाऊ घालायचं त्याला आपण खाऊ घालतोच. पण ठीक आहे, ही भाकरी थंडी झाल्यावरसुद्धा खूप छान लागते, ही भाजी थंडी झाल्यावरसुद्धा खूप छान लागते. तसंही मला घाईघाई गरमागरम जेवण करता येत नाही, तर माझ्यासाठी तर हा बेत उत्तम असतो थंडगार झालेला. तर बघा, ही भाकरी आपली तयार झालेली आहे.
तर आता हे बघा पूर्ण पापुद्रा अगदी नाही काढून दाखवलं मी तुम्हाला तरीसुद्धा हे बघा अलगद नुसतं मी हे टाकलेलं आहे तरीसुद्धा ही भाकरी मस्त संपूर्ण फुगून आलेलं आहे. भाकरीचा पापुद्रा संपूर्ण निघालेला आहे आणि ही भाकरी आता किती नरम आहे तर ते तुम्हाला मी दाखवतेच. तर ह्या पद्धतीने आपल्या इथे भाकरी तयार झालेल्या आहे, भाजी तयार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. तर एखादी रेसिपी आपल्याला आवडू शकते. मलाही बऱ्याच लोकांच्या भाज्यांचे प्रकार किंवा बाकीचं आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतं जे आपल्याकडे कधी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मी नाही करत तरी तशी एखादी रेसिपी माझ्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच आवडू शकते. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. आणि आत्ता इथे आपल्या भाकरी संपूर्ण तयार झालेल्या आहे, भाजी तयार आहे आपली. भाकरी इथे मी दाखवते. तर मगाशी तर आपण या भाकरीचा पापुद्रा काढलेला आहे संपूर्ण. हे बघा अजून वाफच येते. तुम्ही म्हणाल की अगदी थंडी झाल्यावर कुठलीही भाकरी हे करता येते. हे बघा वाफ येते भाकरींमधनं. तर ही भाकरी अगदी तुम्ही अशी चपाती सारखी हे करा. बघा भाकरीचा तुकडा झालेला नाहीये. ही पण भाकरी तुम्हाला दाखवते जी जाड आहे थोडीशी त्या भाकरीपेक्षा. ही भाकरी खरोखर संध्याकाळपर्यंत छान राहते. हे बघा मोडून सुद्धा इथे कुठेही घडीला ही भाकरी तुटलेली नाहीये. हे बघा खूप छान या भाकरी येतात. मल्टीग्रेन पिठाच्या भाकरी आपण करतच असतो आणि डायबिटीस वाले तर बऱ्यापैकी मल्टीग्रेन पिठाच्या खात असतो. मीही मल्टीग्रेन पिठाच्या भाकरी बऱ्यापैकी करत असते. तर याच्यामध्ये फक्त मी तांदूळ घातलेले आहे आणि सोयाबीन घातलेले आहे. तर करून बघा. सोयाबीन घातलेली ही जी काय भाकरी आहे ती खरंच छान होते. नक्की करून बघा. आता आमच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकार असतात. आज ज्वारीच्या भाकरीचा नंबर होता. मी मागे सांगितले की माझ्या डब्याच्या लाईन मध्ये अगदी मी लिहून ठेवलेलं आहे. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, मक्याचं पीठ. वेळेवर अगदी माझं ठरतं. कधी कधी तुम्ही सगळे पीठ एकत्र करून आणि बऱ्याच प्रकारच्या थालीपीठ केलेल्या आहेत. अशा रेसिपी माझ्या चॅनलवरती खूप आहेत. जाऊन नक्की भेट द्या चॅनलला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साध्या सोप्या रेसिपी बघायला भेटतील आणि एखादी आवडली तर नक्कीच करून बघा. तर आता इथे आपल्याला वाढायचं आहे ताट. कांदा कोरड्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरींची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. चला तर आता गरमागरम ताट वाढायचं आहे. खाणारी मंडळी वाट बघतातच आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.